तुम्हालाही स्वामींची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे, पण तुम्हाला सकाळी कामाच्या गडबडीतून वेळ नाही, तर मग हा व्हिडिओ आत्ताच ऐका. कारण स्वामींची पूजा करण्यासाठी वैयक्तिक वेळ काढायची गरज नसते. स्वामी स्वतःच सांगतात की कामातच राम आहे. तुम्ही तुमचं काम मनापासून करा. ते करत असताना माझे नामस्मरण करा, मी आहे. पण काही लोकांना असं वाटतं की स्वामींची पूजा करणे म्हणजे एका ठिकाणी बसून करणे आणि ती सेवा मात्र त्यांच्याकडून होत नाही, तेव्हा त्यांना अस्वस्थ व्हायला होतं. तेव्हा अशा लोकांच्यासाठीच स्वामींची पूजा कशी करावी हे या व्हिडिओमधून सांगितलेले आहे. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण स्किप केला तर काही महत्त्वाच्या गोष्टी राहून जाऊ शकतात. तेव्हा स्वामींची पूजा योग्य पद्धतीने कशी करावी आणि त्याचे फळ कसे मिळवावे हेच आज आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. स्वामींची नित्यसेवा करण्यासाठी 1 तास 2 तास असा वेळ लागतो. पण जेव्हा आपल्याकडे वेळ नसतो, धावपळीच्या जगात वेळेला खूप किंमत आहे, तेव्हा स्वामींची मनापासून सेवा करायची आहे आणि तीही 5 मिनिटात करायची आहे. तर मग तेव्हा काय करावं? तर स्वामींची मनापासून मानसपूजा करायची एक पद्धत आहे आणि या पद्धतीनुसार तुम्ही फक्त भावना मनात आणून स्वामींची मनोभावे मानसपूजा करू शकता, जे स्वामींच्यापर्यंत सहजरित्या पोहोचू शकते. मग ही सेवा कशी करायची आणि मानसपूजा म्हणजे काय? तर श्री स्वामी समर्थांची मानसपूजा म्हणजे बाह्यपूजा साहित्याचा वापर न करता केवळ मनाने केलेली भक्ती आहे. जेव्हा शारीरिक पूजा करणे शक्य नसते, तेव्हा ही पूजा सर्वश्रेष्ठ मानली जाते. स्वामींची ही मानसपूजा कशी केली जाते? तर सर्वप्रथम डोळे झाकून शांतपणे एका ठिकाणी बसायचं आहे. त्यानंतर स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा चेहरा डोळ्यासमोर आणून स्वामी आपल्या मनात, आपल्या हृदयावर विराजमान आहेत अशी कल्पना आपण करायची आहे आणि स्वामींना आवाहन करायचं आहे की स्वामी आपल्या हृदयातील सिंहासनावर विराजमान झालेले आहेत. असे आपल्या मनोमनी कल्पना करून आपण स्वामींना सांगायचं आहे, स्वामी मी तुमची प्रार्थना करतो आहे, तुम्ही माझ्या सेवेला मान्य करून घ्या, असं म्हणून स्वामींचे नामस्मरण करत राहायचे आहे. यानंतर मनात स्वामींची पाद्यपूजा किंवा स्वामींना आपण अभिषेक घालत आहोत अशा प्रकारची भावना आपण मनात आणायची आहे आणि तेही सोन्याच्या ताटात. आपल्याकडे कोणत्याच वस्तू नाहीत, पण आपलं मन आहे. त्या मनात आपण स्वामींना सांगायचं आहे की आपण मनोमन कल्पना करायची की स्वामी सोन्याच्या ताटामध्ये किंवा चांदीच्या ताटामध्ये स्वामींचे पाय आपण ठेवलेले आहोत आणि त्या पायावरती आपण अभिषेक घालतो आहोत, त्यांचे पाय धुतो आहोत. अशा प्रकारची कल्पना आपण मनात करायची आहे. त्यानंतर त्यांना शुद्ध दही, दूध आणि पाण्याने पंचामृत अभिषेक करायचा आहे. त्यानंतर पुन्हा मनात अलंकार आणि गंध, स्वामींना सुगंधी चंदन, अक्षता अर्पण करून पिवळ्या रंगाची फुले, गुलाबाची माळ घालून स्वामींची मनोमन प्रार्थना करायची आहे. नैवेद्य आणि आरती आणि सर्वात शेवटला स्वामींना जो काही पदार्थ आवडतो तो नैवेद्य म्हणून आपण मनातल्या मनातच कल्पना करून स्वामींच्या पुढे ठेवायचे आहे आणि स्वामींना सांगायचं आहे की स्वामी मला शारीरिकरित्या पूजा करता येणे शक्य नव्हतं, त्यामुळे आज मी तुमची मनापासून मानसपूजा केलेली आहे, ही माझी सेवा गोड मानून घ्या, असे म्हणून स्वामींचे नामस्मरण करायचे आहे. शेवटच्या क्षणी श्री स्वामी समर्थ हा मंत्र 11 किंवा 21 वेळा म्हणून स्वामींना प्रार्थना करायची आहे. स्वामींना स्वामी अशीच माझ्याकडून प्रार्थना किंवा सेवा नित्यनियमाने होऊ दे आणि असेच मला तुमच्या सेवेचा लाभ होऊ दे, असे म्हणून स्वामींच्या समोर आपण नतमस्तक व्हायचं आहे. ही सेवा तुम्ही जितक्या मनोभावे करा
तितकाच जास्त स्वामींचा सहवास आपल्याला लाभणार आहे. आणि स्वामींचा सहवास लाभणे म्हणजे अमृतापेक्षाही गोड असे आपले जीवन होणार आहे. श्री स्वामी समर्थ.